मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरुवातीला लाभ देण्यात येत होता. नंतर हा लाभ दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येऊ लागला. पण आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा करण्यात येत असतो. पण आता अद्याप मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. आता एप्रिल महिना संपला आहे, तरी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या सुरुवातीला हप्ता दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच मे महिन्याच्या सुरुवातीला मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत आहे आणि पात्र आहेत. तसेच KYC सुद्धा त्यांनी केली आहे. मात्र असे असतानाही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे येत नाही. अशा महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही. या महिला या संदर्भात तक्रार नोंदवू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकासाच्या 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता. तसेच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. महिलांच्या या तक्रारी आणि शंकाचे निराकरण करण्यासाठी सरकारने 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर विशेष कक्षाची स्थापना केली आहे. या हेल्पलाईनवरून फोन करून महिला योजनेशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे निवारण करू शकतात.